माजी कुलगुरू. संस्कृत विद्वान व उच्च शिक्षणाचा व्यासंगी म्हणून ते ओळखले जातात. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे 2 वेळा अध्यक्ष, रामटेकच्या संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू. राजकारणाने जातीय विष पेरले. डॉक्टर पंकज चांदे यांची साहित्य अकादमीवर घाणमाकड पुस्तकाचे प्रकाशन. 2012 साली राष्ट्रपती पूर्वी ग्रामीण भागात जातीचा उल्लेख सहज व्हायचा, त्यात कोणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यामध्ये सहजता आणि नैसर्गिकता. पुण्यात गोविंदाने सुरू असलेल्या या नात्याचं विष पेरण्याचे काम राजकारणाने केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांनी मठाचे सहाय्यक संपादक अविनाश महालक्ष्मी. घाणमाकड पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर चांदे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्लॅटिनमच्या सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याला साहित्य अकादमीचे सदस्य डॉक्टर प्रमोद मुनी होते. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत पापराजी, शिरपूर गावचे सरपंच गणेश डाहुले उपस्थित होते. आता घाणमाकडचे लेखक श्री अविनाशी महालक्ष्मी यांचा परिचय ज्येष्ठ कवी श्री बळवंत भोयर करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री बळवंत भोयर. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय श्रीपादजी, दुसरे अतिथी त्यांचं भाषणात आदरणीय प्रमोदजी, त्या शिरपूर गावचे सरपंच श्री गणेशजी आणि या पुस्तकाचे जन्मदाते आदरणीय अविनाशजी, उपस्थित सर्व मान्यवर हो. आपण त्या घाणमाकड या पुस्तकाबद्दल अंतर्गत विचार आपण ऐकले आणि श्रीपादजी अत्यंत जवळचे आहेत, प्रमोदही त्या आहेत, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी आपले अनुभव अतिशय उत्तम रीतीने आपल्याकडे मांडलेले आहेत. घाणमाकड हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचा खेड्याशी संबंध आहे त्यांनी हा शब्द ऐकलेला आहे, पण प्रत्येकच खेड्यामध्ये घाणमाकड असते असंही नाही. बऱ्याच खेड्यांमध्ये असते, बऱ्याच खेड्यांमध्ये नसते. मी स्वतः जरी वेगवेगळ्या पदांवर होतो तरी देखील माझं मुख्य पद हे कास्तकार आहे. मी शेतकरी माणूस आहे, कारण माझ्याकडे पिढीजात अशी शेती आहे आणि त्याच्यामुळे माझं पहिलं प्रेम हे शेती होतं. एकदा काय झालं की गावामध्ये गेलो होतो आणि मी जनरली उन्हाळ्यामध्ये 3-4 महिने तिथे राहिलेलो आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे राहिलो आहे. पोळा या सणाच्या वेळी तिथे राहायचं. तर अशा प्रकारे मला गावाची अगदी संपूर्ण भाषेसकट अंतर्गत माहिती आहे. काय झालं, एकदा अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानी आमच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा शेतं वावर रिकामं होतं त्यावेळी ती घाणमाकड तिथे लावली जायची आणि त्या घाणमाकडीमध्ये घाणमाकड म्हणजे काय हे पहिले सांगून टाकते तुम्हाला की घाणमाकड म्हणजे काय असतं की घाण्याचा बैल असतो, तो गोल गोल फिरतो पहा आणि ते निघतं. त्याच्यामुळे घाण्यासारखं फिरणारं जे काही यंत्र आहे त्याला घाण. आणि मग माकड का म्हणायचं, तर माकड यासाठी आहे की माकड हा प्राणी आहे, हा लहान असताना आईच्या पोटाला बिलगून असतो आणि मोठा झाल्यानंतर तो झोपतो रात्री, तेव्हा तो पोटावर झोपतो आणि आपण तसा मणी त्या फांदीला पकडून पोटावर झोपतो. घाणमाकडीमध्ये मगाचे चित्र दाखवलं की ते मुलं एका बाजूला पाय लोंबून आहे, तसं कधी चित्र नसतं. घाणमाकडीमध्ये जेव्हा तो बसतो तो त्याच्यावरती पोटावर बसतो आणि पोटावर बसल्यानंतर कारण त्याला पक्की पकड घासावी लागते. जर वेगाने फिरवलं तर वेगाने फिरवलं आणि मुद्दाम वेगाने फिरवलं जायचं की तो खाली आपटला पाहिजे, पडला पाहिजे आणि त्याच्यामुळे म्हणून तुम्ही घाणमाकड फिरवतात तेव्हा बसणारे लोक किंचाळतात मोठ्यांनी की मला उतरवा उतरावा वगैरे असा प्रकार होत असतो. माझ्या गावात त्यावेळी एक ट्रॅजेडी झाली की एक लहान मुलगा होता, तो बिचारा ते घाणमाकडी करत असताना मध्ये गेला आणि त्याच्या कपाळाला इतक्या डोक्याला इतक्या जबरदस्त ते लाकूड लागलं की त्याचाच तिथे मृत्यू झाला. तर तेव्हापासून
आमच्या गावात आम्ही घाणमाकड बंद केली, परंतु ही घाणमाकड हा जो प्रकार आहे हा इंग्रजीमध्ये आपण त्याला मेरीगो राऊंड म्हणतो. त्या मेरीगो राऊंडची ही लोकल आवृत्ती आहे, स्थानिक आवृत्ती आहे आणि मेरीगो राऊंड पेक्षा प्राचीन आहे एवढं निश्चित, कारण ही प्रक्रिया सगळीकडे पूर्वापारापासून चालायची. असो, तर एकंदरीत हा जो हे शीर्षक दिलेलं आहे अतिशय ऍप्ट असं शीर्षक आहे की त्याच्यामुळे त्या जीवनाचा आपल्याला अनुभव येतो. माझ्या दृष्टीने हे पुस्तक, मी त्याच्या खूप तपशिलात जाणार नाही, पण माझ्या दृष्टीने हे पुस्तक आहे याचं ऐतिहासिक मूल्य आहे. ऐतिहासिक मूल्य यासाठी आहे की विदर्भातील किंबहुना आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतरही ठिकाणी विदर्भातील खेड्यांमध्ये 50 वर्षापूर्वी जनजीवन कसं होतं, कोणत्या कोणत्या हाल अपेक्षा होत्या, कोणती कोणती दुःख होती, ही सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला प्रतिबिंब पाहायला मिळतं. गंमत अशी आहे की ही दुःख आपण म्हणतो, पण ज्यांनी भोगली त्याला कधी दुःखाची जाणीवच नव्हती, तरी ते आनंद हे आपल्या वाट्याला आहे आणि ह्याच्यातच आनंद भोगायचा. कारण तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा महालक्ष्मींनी प्रत्येक ठिकाणी कुठेही असं दुःख किंवा कमतरता व्यक्त केलेली नाही. आणि त्यांनी मग सांगितलं की पहिल्यांदाच तिथे एका कथेत असं आलेलं आहे की त्यांचा एक जवळचा मित्र गेला, त्याला काढणी झाला होता, त्याला शेवटी चंद्रपूरला नेलं, चंद्रपूरला तिचा मृत्यू झाला आणि आल्यानंतर त्याला गावात आणलं. कशानी? टॅक्सीनी, अँबॅसेडर कारनी. त्याच्यात अर्धे लोक त्या मुलामुळे हळहळ करते, पण अर्धे लोक टॅक्सी पाहायला जमा झाले होते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या टॅक्सीचं अप्रूप ज्या गावाला ज्या काळात असावं अँबॅसेडर सारख्या, त्याचा अर्थ विचारतो का तर गाव किती आयसोलेटेड असेल. पण गंमत अशी की हे गाव वणीच्या जवळ होतं. पहा म्हणजे किती दुःख असलं पाहिजे की वणीच्या जवळ, वणी आणि वरोडा हे दोन गावं कल्चरली अतिशय समृद्ध मानली जातात, सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध गावं आहेत ती. अशा गावात सुद्धा जवळच असलेल्या या शिरपूरला मुलांना कारबद्दल कुतूहल असावं ही खरोखरच एक आश्चर्याची गोष्ट आहे. सगळ्या कथाच्या सुंदर सुंदर त्यांनी अतिशय वर्णन केलं. आणि म्हणून मी सांगतो की ही जी रचना आहे ही म्हणजे थोडक्यात त्याचं जर वर्णन करायचं झालं तर यांचं लेखकाचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी ज्या प्रासादिक भाषेत मांडलं, म्हणून प्रासादिकता आणि सूक्ष्म निरीक्षण याचा संगम या पुस्तकाने घातलाय. तुम्ही कुठली घटना वाचा, छोट्या छोट्या जास्त मोठ्या नाहीये, एक दीड दोन पानाच्या अशा प्रत्येक घटना त्यांनी दिलेल्या आहेत. एकूण 26 घटना आहेत. त्या प्रत्येक घटनेमध्ये तुम्हाला असं आढळेल की तो जो विषय घेतलेला आहे तो विषय इतका बारकाईने मांडलाय की एकही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मांडून तुम्हाला तुमच्यासमोर जिवंत चित्र उभं केलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ते वाचाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या प्रतिमा झळकतील. ती सगळी घटना आता आपणच पाहून राहिलो आहे अशी भावना होईल. इतक्या सुंदर शब्दांमध्ये आणि अत्यंत जसं प्रमोदनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय सरळ शब्दामध्ये मांडलेलं आहे. म्हणून आम्ही त्याला म्हणतो कोणती सरळ शब्दामध्ये भावनेला हात घालणारी जर कुठली रीती असेल त्याला वैदर्भी रीती म्हणतात. अशा या आमच्या संस्कृतात त्याला वैदर्भी म्हणतात, मराठीत काय म्हणतात प्रमोद सांगेल. त्याच्यामुळे त्या वैदर्भी रीतीमध्ये अतिशय सुलभ अशा रीतीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं हे वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गमत मी ऐतिहासिक महत्व यासाठी म्हणतो की त्यावेळी आपण जर, कारण आज त्याचं कदाचित महत्व वाटणार नाही, 50 वर्ष म्हणजे काही मोठा काळ नाही आहे, पण अजून 40-50 वर्षांनी जेव्हा अभ्यास केला जाईल तसं शिपाई अविनाश महालक्ष्मी यांच्या घाणमाकड या पुस्तकाचं आत्ताच आपल्या सर्वांच्या पक्षीने प्रकाशन झालेलं आहे. त्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पंकज चांदे सर, माझ्या पूर्वी आता जे बोलून गेले ते आमचे मित्र शिवाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले शिरपूरचे सरपंच अविनाश स्वतः, अविनाशचं कुटुंबीय सगळे आप्तस्वकीय त्यांची, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले शिरपूरशी संबंधित नागपूर नगरीशी आणि अविनाश यांच्याशी दीर्घकाळची मैत्री असलेले अनेक बंधू भगिनी, यात सब्जीवाले आहेत, हरीश देशमुख आहेत, आता सलील देशमुख आलेले आहेत. ही एवढी मोठी जी रेंज आहे इथं उपस्थितांची, त्यावरून अविनाश महालक्ष्मी यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना आपल्याला येते. या पुस्तकात प्रस्तावनेतही खूप छान शिपाजींनी ते लिहिलेलं आहे आणि त्यांच्या भाषणात सुद्धा आता जे वर्णन केलेलं आहे अविनाश महालक्ष्मी यांचं,
त्याचं वर्णन एका शब्दात करायचं असेल तर ते भन्नाट व्यक्तिमत्व आहे. आणि अशा भन्नाट व्यक्तिमत्वाच्या अविनाश महालक्ष्मी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा पण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होते असं मला वाटतं. याचं कारण की आम्ही बऱ्याच पुस्तक प्रकाशनाला जातो सर, पण इतकी गर्दी कधीच नसते. म्हणजे आम्हाला फोन करावे लागतं तर की बाबा ये, आणि इतक्या मोठ्या संख्येने सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पण ह्यात असं आहे की हा एक कौटुंबिक सोहळा आहे असं मला वाटतं. म्हणजे एकाच वेळी तो सार्वजनिक पण आहे आणि कौटुंबिक पण आहे. इथं असलेल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण अविनाश यांच्याबद्दल 2 शब्द इथे येऊन बोलावं. आणि आम्ही इथे जे बसलेलो आहोत व्यासपीठावर, आम्हाला असं वाटतं की आपण खाली जाऊन बसावं. इतका हा असा आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळा आहे असं मला वाटतं. कौटुंबिक म्हणण्याचं आणखी एक कारण असं आहे की अविनाश महालक्ष्मी आणि माझी ओळख आणि मैत्री फार जुनी आहे. म्हणजे तरुण भारतामध्ये उगवते सूर्य लिहित असतानापासून, आणि त्यानंतर आम्ही लोकसत्तात सुद्धा सहकारी होतो. शिपाजी सुद्धा त्यावेळी लोकसत्तात होते. आणि त्यावेळची जी काही परिस्थिती आहे, फार पगार कमी होता, सगळ्यांचीच परिस्थिती हलाखीची होती, पण आम्ही आनंदात जगत होतो. डबा खाणं मधल्या वेळेमध्ये, सायंकाळी कुठेतरी चहा प्यायला एकत्र येणं, किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या छोट्याशा पिकनिकला जाणं. चांदेसर आमचा इतका छान ग्रुप होता, पण तो ग्रुप तुम्ही फोडला. ते कसं ते सांगतो की मी तिथं लोकसत्तामध्ये अविनाश आम्ही सगळे एकाच सेक्शनमध्ये असताना मला नागपूर विद्यापीठामध्ये असिस्टंट रजिस्ट्रारची नोकरी लागली, आणि माझी निवड चांदेसरांनी केली होती. आणि म्हणून मी असं म्हणतो की आज इथं मला परकसं कोणीही वाटत नाही. म्हणजे इथं बसलेले सगळे आणि तुम्ही सगळे, कारण आपण सगळे जे नातेवाईक आहोत ते अविनाश महालक्ष्मी यांच्या माध्यमातून सगळे एकमेकांचे नातेवाईक आहोत. इतका हा आपलेपणा आणि आत्मीय असा भाव सगळ्यांच्या मनामध्ये जो आहे त्याचं केंद्रस्थान अविनाश महालक्ष्मी ही व्यक्ती आहे. आणि या सगळ्याचं प्रतिबिंब धानमाकड या पुस्तकामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. आत्ताच शिपाजीने सांगितलं की अविनाश महालक्ष्मी यांचे मावस भाऊ दिलीप पलोने, ते माझे PhDचे विद्यार्थी होते. ते खरे जादूगार, आणि त्यांच्याकडून दिशा अविनाशने घेतली. दिलीप पलोनेचा एक जादूचा प्रयोग होता की डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवणे. पण तुम्हाला माहित नाही शिपाजी, अविनाशनी त्याच्याविषयी भलता प्रयोग केला. एकदा लोकसत्ताची ड्युटी संपली रात्री 12-12:30 वाजता, आणि अविनाश निघाला थंडीच्या दिवसात त्याच्या मोबाईलनी. तर त्याच्या गळ्यामध्ये शाल, आणि ती शाल त्याच्या डोळ्यावरती पूर्ण आली, आणि तो जवळपास 500 मीटर तो ती शाल मागूनच पुढे जात होता. तो कसा प्रसंग असेल, पण असा हा म्हणजे भन्नाट असा जादूगर आहे असं मला वाटतं. अनेक अर्थाने जादूगार आहे. अविनाशच्या आयुष्यातील ज्या अनेक गोष्टी पाहिल्या त्यातल्या बऱ्याच शिपाजींनी आता सांगितल्या. तर अशा ज्या करामती आहे. गेल्या 1-1.5 तास आपण आज अविनाश महालक्ष्मी यांच्या धानमाकड या प्रकाशन सोहळ्यासाठी इथे उपस्थित झालो आहोत. आणि खरोखर सगळ्यांच्या बोलण्यातनं आपलेपणा, आपुलकी आणि मातीशी आपलं असलेलं नातं प्रत्येकाने सांगितलं. खरं तर आम्हाला आज जे अध्यक्ष लाभले चांदेसर, कास्तकार आहात असं तुम्ही सांगितलं, आणि पुस्तकही ग्रामीण भागाशी मिळतं जुळतं किंवा आठवणींचं असल्यामुळे मातीशी जोडणारं नातं आपलं आमच्या या सोहळ्याला असं व्यक्तिमत्व लाभलं असल्यामुळे आम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहोत असं मला वाटतं. आमचे इथे आज जे काही आम्ही प्रमुख अतिथी बोलवलेले आहेत, खरं तर घरगुती सगळा हा समारंभ आहे. श्रीपाद दादा अपराजित यांचं अविनाश विषयीचं प्रेम हे शब्दात जाणवत असतं. आणि खरा हा सच्चा मित्र, आणि मित्राचं कौतुक करण्यासाठी ते या ठिकाणी आले, त्याबद्दल दादा आपलं खूप खूप आभार.
मुनघाटे सर यांच्याही या बोलण्यातून की अविनाश विषयीच्या आठवणी त्यांनी आपल्या सोबत इथे मांडल्या आणि खरोखर आवश्यक तिथे मित्रांशी केलेला हितगुज त्यांनी आपल्यासोबत समोर व्यक्त केलेला आहे आणि म्हणून मुनघाटे सर मी सुद्धा आपले खूप खूप आभार मानते. शिरपूर गावाचे सरपंच गणेश दाहुले, खरं तर यांचं पण आमचं असं नातं आहे. यांचे आई बाबा म्हणजे आमचे मामा मामी आणि त्याच्यामुळे घरगुती असा हा संबंध आणि त्या मुलांनी आजही तो टिकवून ठेवलेला आहे. आम्ही जेव्हा शिरपूरला जातो त्यावेळेला ते तितक्याच आदर सत्काराने आमचं स्वागत करतात आणि आम्हाला तो आपलेपणा देतात आणि त्याच्यामुळे गणेश भाऊ तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार. अजय रायबोले जी, हम आपके बारे में क्या बोले. इतकं सुंदर चित्र की शब्द जिथे आपण लिहून देतो आणि त्याला रेषांनी जिवंत करण्याचं काम अजय रायबोले यांनी केलं. त्यांचेही खूप खूप मनापासून आभार. प्रकाशक सचिन उपाध्याय सर यांनी अतिशय वेळात आणि अतिशय व्यवस्थित आम्हाला ते सगळं पुस्तक तयार करून दिलं. त्याबद्दल सचिन उपाध्याय यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. ज्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे आणि ज्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्ही पाहिजे ती मदत केलेली आहे असे या शाळेचे अध्यक्ष पांढरी पांडे सर यांचे. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना त्याबाबत माहिती असेल, पण गावखेड्यात स्कायलॅबची अजिबात हवा नव्हती. अशी काही वस्तू आभाळात फिरते आहे हे ती पडणार असल्यावरच समजले होते. विशेष म्हणजे त्या काळात ना व्हॉट्सअप होते, ना फेसबुक, ना इंस्टाग्राम, पण तरीही स्कायलॅबची भीती झपाट्याने पसरली होती. लोक आपल्या बुद्धीप्रमाणे स्कायलॅब कसे असेल याचा अंदाज लावत होते. टीव्ही आमच्या गावात काय परिसरातील आला नव्हता आणि टीव्ही विषयी कोणी ऐकली नव्हती. गावात मोजक्या घरी रेडिओ होते, त्यावरील बातम्या आणि ग्रामपंचायत किंवा 2-3 घरी येणारे वर्तमानपत्र हाच काय माहितीचा स्रोत. बातम्यांच्या वेळी लोक ज्यांच्याकडे रेडिओ आहे त्यांच्या घरी जाऊन बसत. ते घरमालक हे घरातील रेडिओ अंगणात आणून ठेवत. त्याचा आवाज मोठा करीत. रेडिओची फ्रिक्वेन्सी गेली की रेडिओचा आवाज गायब व्हायचा. मग घरमालक गोल बटन फिरवून स्टेशनच्या मीटरवरील लाल रेष मागे पुढे करायचे. सगळेजण कानात प्राण आणून बातम्या ऐकत. स्कायलॅबची बातमी सुरू झाली की कोणी बोलणे तर जाऊ द्या, पण गावात एखादे कुत्रे कुठल्या कारणाने भुंकले तरी त्यावेळी येणारा राग बातम्या ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बातम्या ऐकताना कोणताच आवाज नको होता. त्या काळात वर्तमानपत्र रंगीत नव्हते. कधीतरी एका पेपरने स्कायलॅबचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो छापला होता. छपाईची क्वालिटी इतकी खराब होती की तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो ब्लॅकच अधिक दिसत होता. तरी तो पाहायला गर्दी झाली होती. गावातील जुन्या जाणत्यांना अवकाशातील गुढीचं खाटलं, ध्रुवतारा, धूमकेतू यांचं बऱ्यापैकी ज्ञान होतं. स्कायलॅबच्या निमित्ताने ते जुनीच माहिती बाकीच्यांना सांगायचे. स्कायलॅब हा असाच एखादा तारा असावा असं त्यांना वाटायचं. स्कायलॅब बिघडेपर्यंत जगाचं चांगलं चाललं होतं. लोक छान जगत होते. शिरपूरमध्येही रोजच्या प्रमाणे आयुष्याचा गाळा सुरू होता. स्कायलॅबच्या एंट्रीने मात्र मरणाचा संदेश दारोदारी पोहोचवला. आणि मला म्हणायचं आम्ही पूरही दिला म्हणजे तो त्याची त्यावेळेला त्याच्याकडे पाहिला, पण तरी त्याला असं वाटायचं की जो चांगला माणूस आहे त्यांनी चांगलंच राहायला पाहिजे. याच्यासाठी तरी त्याही याच्या मनामध्ये एक कुठेतरी सकारात्मक भावना की चांगली वृत्ती प्रत्येकाने असा मला अनुभव नागपूर शहरात येत गेला. शिरपूरची नातं सांगता सांगता मला कुठेतरी सांगावंसंच वाटलं. एक या धानमाकडमध्ये एक मुद्दा मांडलाय पण सांगतो की शिरपूरवरून मला आमच्या वडिलांना असं वाटलं की हा काहीतरी चांगला शिकला पाहिजे. त्यांचं स्वप्न दुर्दैवाने पूर्ण झालं नाही पण त्यांनी मला शिरपूरला माझ्या काकांकडे शिकायला पाठवलं. तर तुम्हाला सांगतो की
आम्हाला 4थ्या वर्गापर्यंत चप्पल नव्हतं. 5व्या वर्गात शिरपूरला शिकायला ठेवलं. माझा पोरगा मोठ्या गावात चाललाय, शहरात चाललाय, तर त्यामुळे एक स्लीपर दिली आणि स्लीपर घेऊन दिली. पण मला ते स्लीपरचं इतकं कौतुक वाटायचं, म्हणजे मोठ्या शहरात आलो याचं कौतुक होतं, तो स्लीपरचं खूप कौतुक होतं. मी तिथे शिकता काय करायचं की ती दर रविवार आल्या की ती चप्पलच्या सामन्याने घेऊन पुसून ठेवायचं. आणि एका रविवारी असं तुमची चप्पल घेतली, पुसली, स्वच्छ केली आणि मी जी गावामध्ये एक लोखंडी पेटी आली होती ज्याच्यात माझी पुस्तकं, कपडे वगैरे राहायचे, त्या पुस्तकांवर मी ती चप्पल घेऊन दिली आणि पेटीचं दाखल लावून दिली. माझ्या ज्या काकू होत्या त्यांनी तर माझं पेटी उघडली असेल तर त्यांना ती पुस्तकांवर चप्पल दिसली. त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांनी मला आवाज दिला आणि मला दाखवले काय आहे. त्यांनी मला विद्या आहे, विद्येची देवता आहे, पुस्तक आहे, याच्यावर तू चप्पल घेऊन राहिला. मला काकूंचा राग आला. राग याच्यासाठी आला कारण माझी भावना म्हणजे काकूच्या दृष्टीने काकू चूक होत्या का नाही, काकूचं बरोबर होतं. ते संस्कार कसे केले पाहिजे. आणि पण मित्र, पुस्तकाशी माझा संबंध पहिल्या दुसऱ्या वर्गात आला. चप्पल मी पहिल्यांदा पाहतो. त्याच्यामुळे चप्पल विषयीची जी माझी भावना आहे ही त्यावेळेला पुस्तकांपेक्षा जास्त श्रेष्ठ होती. आणि म्हणून या याच्यातनं मी ती कृती केली होती. असे अनेक अनुभव धर्माकडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते यवतमाळला सांगतो, यवतमाळला जेव्हा गेलो ना तर त्या काका जिथे राहायचे आजूबाजूचे जे मुलं होते माझ्याच वयाचे होते. म्हणजे दिलीप फलोने यांच्या नेतृत्वाखाली अविनाशनी जादू शिकली होती हे सगळं ठीक आहे. अविनाशला ट्यूबलाईटच्या काचा खाऊन पचवताना मी स्वतः. मग आता जो ट्यूबलाईटच्या काचा खातो त्यांनी नंतरच्या आयुष्यात खस्ता खाल्ल्या असतील तर त्या पचवण्याची ताकद त्या अविनाशमध्ये निश्चितपणे आहे. बरेचदा आपल्याला काही गावपणाच्या कक्षा ज्याला आपण म्हणतो त्या उगीच पुस्तकांवरून वृंदावल्या आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. पण अविनाशनी हे सिद्ध केलेलं आहे की विठ्ठल वाघांनी असं म्हटलं की चंद्र सूर्य जरी आले हाती विसरू नको पायाची माती. अविनाशनी हा जो काही प्रयत्न केलेला आहे तो मातीचं विस्मरण न होऊ देण्याचा आहे. आणि त्यानंतरही त्यांनी बरेचदा जादूचे प्रयोग मी जे काय म्हटलं असे चमत्कार अविनाशनी अनेक केलेले आहे. एकदा त्यांनी स्वामी समर्थांच्या भजनांचा कार्यक्रम घेतला होता देशपांडे हॉलमध्ये. अशीच एवढी मोठी गर्दी जमली होती. अविनाश हा NSUचा कार्यकर्ता होता. अविनाशनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे सर्व ज्याला आपण म्हणतो की विदर्भातले प्रमोद भाऊ की उमेश बाबू चौबे यांचं नाव आपण घेतो की मला पण त्यांचा अपरिमित स्नेह लाभलेला होता की स्वामी समर्थांच्या भजनाच्या कार्यक्रमाला उमेश बाबू चौबेंना मुख्य अतिथी म्हणून आणण्याचा चमत्कार अविनाशनीच केला. म्हणजे एखाद्याच्या आत्मीय नोंदी कशा असाव्यात, एखाद्याच्या जवळ कसं जावं याचं समजा जर याचा वस्तुपाठ समजा जर बघायचा असेल तर तो अविनाशच्या व्यक्तिमत्वाकडून बघितला पाहिजे. मागील 12 वर्ष मी आणि अविनाश सोबत आहोत. अनेकदा अविनाशचं हळवेपण सुद्धा मी बघितलेलं आहे. अविनाशचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, अविनाशने अनेक खस्ता खाल्ले. अविनाशचा एक दुर्गुण असा आहे की अविनाश कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. म्हणजे रशियाने समजा जर युक्रेनवर हल्ला केला तरी त्याचं टेन्शन घ्यायला गेलं. आणि अलीकडे 2 दिवसांच्या पूर्वी समजा एका मुलाने आपल्या आईवडिलांची हत्या केली तर त्यांनी तो सुद्धा रात्रीचं जेवण कदाचित तो करणार, एवढा तो सहृदय आहे. पण असं टेन्शन घेत असताना त्याच्या मित्रांचा परीघ जो काही आहे त्यांच्याकडून बरेचदा काय होतं की तुम्ही समजा जर इझी अवेलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती गृहीत धरण्यामध्ये परावृत्त होते. मग आपली सहज उपलब्धता समजा जर काही लोकांना गृहीत धरण्यामध्ये परावर्तित होत असताना आणि त्याची आपल्याला कल्पना असतानाही त्यांना ती चूक वारंवार करू देण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा त्यामुळे मी दुःखी झालो आहे असं न दाखवणे एवढी महानता असलेला एक कलावंत जिगरबाज माणूस तो सुद्धा त्याचं नाव अविनाश बाळकृष्ण महाराष्ट्र. आणि म्हणून आज जो काही एवढा परीघ सगळ्या स्नेही वृंदांचा आपल्याला दिसतो आहे हे त्याचं संचित आहे, त्याची कमाई आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अविनाश तुझं हे जे काही पुस्तक आहे हे या उर्वरित आयुष्यामध्ये तुला खूप काही देऊन जाणार आहे. एका ग्रामीण अस्सलपणाचा बाज म्हणून मला असं वाटतं
की या पुस्तकाकडे बघावं, कारण आजकाल कुठलीही गोष्ट ग्रामीण 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 करता करता थांबवता येऊ शकते. म्हणजे आता घानमाकडचे लेखक श्री अविनाशी महालक्ष्मी यांचा परिचय ज्येष्ठ कवी श्री बळवंत भोयर करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री बळवंत भोयर.